पातळ भाजी म्हटलं की प्रत्येकाच्या हातची काही ना काही वेगळी पद्धत असते आणि काहीतरी वेगळी चव असते। तर आज मी तुम्हाला माझ्या हाताने केलेली आचारी स्टाईलची पातळ भाजी शेअर करणार आहे। पातळ भाजी करताना आचारी कुठल्या पद्धत वापरतात ते मी आज तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे। इथे सगळ्यात आधी कुकरमध्ये मी तुरीची डाळ आणि मुठभर चना डाळ आणि पालक असे करून घेतलेले आहे कुकरच्या शिट्ट्या। बघा चना डाळ दिसते आहे आणि तुरीची डाळ छान शिजलेली आहे आणि चना डाळ अशी अधूनमधून दिसत आहे। दाणे पण त्यासोबत कुकरमध्ये घालून घेतलेले आहे आणि छान मी आता ते घुसळून घेते आहे। इथे तेल तापत ठेवलेलं आहे, मोहरी घातलेली आहे आणि बघा इथे जिरं पण मी घालते आहे। इथे मी ठेचून घेतलेला लसूण वापरणार आहे। प्रत्येक वेळा पातळ भाजीमध्ये तुम्ही चिरून न घालता ठेचून घेतलेला इथे लसूण वापरा। पातळ भाजीची चव काहीतरी वेगळीच आणि खूप मस्त लागणारी आहे। तर इथे मी त्यानंतर मोहरी जिऱ्यानंतर इथे मी कांदा चिरून घेतलेला आहे, तर तो घालून घेते आहे। तो छान व्यवस्थित परतवून घेते आहे। त्यानंतर मी इथे मिरच्या 2 ते 3 वापरलेल्या आहे। तुम्हाला इथे लाल मिरची घालायची असेल तर ती तुम्ही घालून घेऊ शकता। इथे बघा ठेचलेला मी लसूण घालून घेतलेला आहे आणि छान व्यवस्थित सगळंच आपल्याला इथे परतवून घ्यायचं आहे। चिरलेल्या लसणाची चव वेगळी येते आणि ठेचलेल्या लसणाची चव वेगळी येते। आणि बघा ही सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे पालक। इथे पालक छान बारीक चिरून इथे तेलामध्ये आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे। अगदी बरोबर आचारी हेच करतात, ते तेलामध्ये बऱ्यापैकी पालक छान तेलामध्येच शिजवून घेतात, परतवून घेतात। टोमॅटो घालून चिंच घालून इथे टोमॅटो मी वापरलेला आहे, पण तुम्हाला जर इथे चिंच वापरायची असेल तर तुम्ही चिंच पण वापरून घेऊ शकता। अगदी छान टोमॅटो आणि पालक छान अगदी होऊ दिलेला आहे आणि आचारीसुद्धा मोठमोठ्या पंक्त्यांमध्ये अशीच पातळ भाजी बनवतात। इथे पालक झालेला आहे, टोमॅटो पण गळून गेले आहे। इथे आता सुके मसाले वापरून घेते आहे। हळद, तिखट, धनेपूड आणि थोडंसं जिरेपूड इथे घालून घेतलेलं आहे आणि हे सुके मसाले तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे। इथे अगदी मसाले व्यवस्थित होऊ देण्यासाठी अगदी किंचित थोडंसं पाणी घातलेलं आहे। अगदी पाणी तेल सुटेपर्यंत इथे आपल्याला तेलात व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे मसाले। बघा तेल छान सुटलेलं आहे, मसाल्यांना छान तवंग आलेला आहे। आता इथे घुसळलेली पातळ भाजी आपल्याला इथे घालून घ्यायची आहे। बघा छान हिरवी डाळ मध्ये चना डाळ दिसते आहे, असा सुंदर असा रंग या पातळ भाजीला येणार आहे। बघा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे बघा जर तुम्हाला पंक्तीसाठी पातळ भाजी करायची असेल आहे तर तुम्ही तेलातच अगदी 1 ते 2 टेबलस्पून बेसन घालून घ्या आणि त्या टोमॅटो सोबतच तुम्ही बेसन छान भाजून घ्या तेलामध्ये। म्हणजे काय होईल की पातळ भाजी घट्ट होते आणि पानात पंक्तीमध्ये जेव्हा बसतात पानात पातळ भाजी वाढायला घट्टसर हवी असते तर ती त्या पद्धतीची बनते। पण आता इथे ही घरगुती पद्धतीची मी बनवती आहे, त्यामुळे मी इथे बेसन लावलेलं नाही आहे। असे हे छोटे छोटे टिप्स तुम्ही लक्षात घेतले तर पुढच्या वेळेला तुम्ही पण थोडी वेगळ्या पद्धतीची पातळ भाजी बनवून बघू शकता घरच्या घरीच। बघा छान उकळी आलेली आहे आणि इथे बघा छान घट्टही झालेला आहे, खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही। अगदी चवीनुसार इथे मीठ आताच घालून घ्यायचं आहे आणि परत आपण उकळी घेणार आहे आणि इथे अगदी चवीला गूळ घालून घेतलेला आहे। इथे मी चिंच नाही वापरलेली आहे, पण तरीसुद्धा साखर न वापरता गूळ घाला, चवीला अगदी छान सुंदर पातळ भाजी लागते। खूप छान चवीची होते ही या पद्धतीने बनवलेली। बघा वरून पालक टाकल्याने पातळ भाजीला रंग अगदी सुंदर आलेला आहे, अगदी सुंदर छान उकळी आलेली आहे आणि पूर्ण आपली भाजी आता रेडी आहे। अगदी छान खतखत उकळलेला आहे। बघा
कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी आहे तशीच अगदी. याच्यापेक्षा घट्ट हवी असेल तर तेही बनवा.